रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. अचानक आपणाला कोणता प्रसंग कसा येऊ शकेल काय सांगू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि अशा प्रसंगामध्ये आपणा जर सर्प चावला, कुठल्याही प्रकारचा सर्प असेल, तर सर्प चावल्यानंतर आपण दवाखान्यात जाईपर्यंत तो पेशंट मरू नये किंवा सर्पाचं विष जे आहे ते विष त्या मनुष्याला अजिबात चढू नये, त्या विषाचा प्रभाव कमी व्हावा यासाठी आपण काय करणं आवश्यक आहे, ताबडतोब कोणता विलाज करणं आवश्यक आहे हे मी सांगतोय. काही गोष्टी अशा आहेत, लक्षात ठेवा. एक विशिष्ट वेळ आली की त्या गोष्टी मला आठवतात. रात्री 12च्या पुढे हा व्हिडिओ काढतोय मी आणि अतिशय उत्कृष्ट असा वृक्ष आहे तो. 4 प्रकारचेच तसे विषारी सर्प आहेत, परंतु अचानक जर चावला आणि आपणाला ताबडतोब विलाज करायचा आहे, तर अशा वेळेला काय करायचं, पिंपळाचं झाड कुठं आहे ते बघायचं आणि पिंपळाच्या झाडाची पानं काढून आणायची. एक 5-7 पानं काढून आणायची. जास्त कवळी नसावीत आणि जास्त टणकही नसावीत. आणि अशी काढून आणलेल्या पानाचा ताबडतोब रस तयार करावा आणि तो रस 2-2 चमचे 2-2 चमचे तो पेशंट पूर्णपणे तुम्ही दवाखान्यात नेईपर्यंत त्या पेशंटला 2 चमचे रस 2 चमचे रस हा पाजत जायचं. आणि त्या व्यक्तीच्या तोंडामध्ये जर समजा तुम्हाला रस काढायचा नसेल, एक म्हणजे हा एवढा जालिम उपाय आहे, कसलाही सर्प चावू द्या, तुम्ही दवाखान्यात जाईपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं विष या सर्पाचं चढणार नाही किंवा तुम्ही दवाखान्यापर्यंत जाईपर्यंत मरणार नाही. हा भगवंताचा म्हणजे दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे. आणि त्याचं झाड आहे एकमेव पिंपळ. त्या पिंपळाच्या पानाचा रस तुम्ही जर गिळत राहिला, सदैव गिळत राहिला, साधारण तासभर लागेल, कुणाला 1.5 तास लागेल, या कालावधीमध्ये तुम्ही जर हे करत राहिला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता, तुमचा मृत्यू न होता, तुम्ही दवाखान्यात ॲडमिट होईपर्यंत तुम्हाला काहीही होणार नाही. हा भगवंताचा शब्द आहे, लक्षात ठेवा. आणि मी आवर्जून सांगू इच्छितो, श्रद्धा ज्यांची आहे, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त एवढं जर तुम्ही म्हणत गेला मनाने, घाबरू नका. घाबरण्यामुळं तुमचा BP वाढतो आणि त्यामध्ये तुमचा मृत्यू होतो. भगवंतावर विश्वास ठेवा आणि आपणाला दत्तगुरूंची मूर्ती समोर दिसली पाहिजे आहे. आणि तो रस आपण एक 20-25 मिनिटांनी 2-2 चमचे हा प्राशन करावा आणि गिळत राहावा. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आता सर्प जिथे चावलेला आहे, समजा इथं चावलेला आहे सर्प आपणाला, तर त्याच्या वरच्या बाजूला घट्ट बांधून ठेवायचं. हे शास्त्रीय कारण झालं. मात्र तुम्हाला दवाखान्यात जाईपर्यंत म्हणजे प्रत्यक्षात दत्तगुरूंची भेट होईपर्यंत, आलं का लक्षात, दवाखान्यात जाऊन तुम्हाला उपचार चालू केले म्हणजे तुम्ही मृत्यूच्या दाढेतून वाचला. आणि वाचवण्याचं कार्य बऱ्याच जणांनी कमेंट्स केली होती, सर अचानक जर सर्प चावला तर काय करायचं. बरं, हा उपचार फक्त मनुष्यालाच चालतो का इतर प्राण्यांनाही चालतो? तर हा उपचार सर्व प्रकारचे जेवढे प्राणी आहेत, लक्षात आलं का तुमच्या, त्याच्यामध्ये गाय असू द्या, म्हैस असू द्या, बैल असू द्या, शेळी, मेंढी, काहीही असेल,
तर तुम्ही आता जनावरं हे काय आपोआप खाणार नाहीत, ध्यानात आलं का तुमच्या? त्याच्यामुळं त्यांना रस काढून कमीत कमी मोठ्या जनावरांना 100 ml रस आणि छोट्या डॉक्टर येईपर्यंत आणि लहान अँटी व्हेनम जोपर्यंत ते देत नाहीत तोपर्यंत ते जनावर मरणार नाही. याची मी पुन्हा एकदा अगदी दत्तगुरूंची शपथ घेऊन सांगतो. त्यांनीच दिलेलं ज्ञान तुमच्यापर्यंत आणून पोहोचवण्याचं कार्य केलं. त्यांच्याच चरणी ते ज्ञान अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठला 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 विठ्ठला.